ठीक आहे, तुझा विश्वास, तुझा आशीर्वाद माझ्यावरती उधार राहिला, पण यापुढे तुझ्या घरामध्ये एका खोलीमध्ये बंदिस्त राहणार नाहीस. तू घरात कुठेही फिरू शकतेस, तू मुक्त आहेस. खरंच? हे घर तुझं आहे, या घराची तू मालकीण आहेस. तू मुक्तपणे कुठेही फिरू शकतेस, काही करू शकतेस. दादांनी ते मुक्ताला सून म्हणून स्वीकारलं. तुझा आज जो बाप तुझ्या समोर जिवंत आहे, तुझ्याशी बोलू शकतोय ना, याला केवळ ही मुलगी कारणीभूत आहे. ज्या मुलीने तुझ्या बापाचा जीव वाचवला त्याच्याशी तू असं कसं काय वागू शकतेस? मी हे सगळं विसरायला तयार आहे, मग तू का नाही? माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मला साथ देतेस ना, मग आता का नाही? आता मला ना या घरामध्ये भांडण, तंटे, द्वेष हे सगळं नको आहे. ही मुक्ता या घरची सून आहे हे तुला मान्य करावंच लागेल. सासूबाई, सावकाश. हो 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 हो. पोरी आता काय काळजी करू नको. देवी आई आहे तुझ्या पाठीशी. हाय देवी आई आहे. हाय देवी आई. हाय देवी आई. राजा आई, राजा पुरच्या पाठीला. आई राजा. मुक्ता, काळजी घ्या ना. आजी, आजी थांब ना. हे बघ आजी, तू जास्त विचार करू नकोस. इतके दिवस आपल्याला काय वाटत होतं की दादांनी बदलावं. अगं मग आज ते बदलले तर हा बदल आपण स्वीकारायला हवा ना. हे बघ, मला माहितीये आमच्या सगळ्यांपेक्षा कैक पटीने जास्त तू त्यांना ओळखतेस. ते खूप अनबिलिव्हेबल वागलेत. आजपर्यंत त्यांनी तुझा खूप मानसिक छळ केलाय. तमासगिरीण, तमाशामध्ये नाचणारी बाई आहे ही. एका विवाहित पुरुषाबरोबर प्रेमसंबंध ठेवणारी हीच ती बाई. वाळवी आहेस तू, वाळवी. या घराला लागलेली वाळवी आहेस. पोखरत चालली आहेस माझ्या घराला. रडू नकोस आजी. हे बघ आजी, मला माहितीये त्यांनी आजवर जो तुझा छळ केलाय ना, तो फक्त एका माफीत संपणारच नाहीये. पण आजी, मला हे पण माहितीये ह्या सगळ्या गोष्टी विसरण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे. आपण त्यांना एक चान्स देऊया ना. काळजी घे. दादा, तू हे काय केलंस? दिसतंय ना तुला काय केलं ते? समजलं नाही का? आता जरा बदललं पाहिजे. माणसाचा जन्म आपल्याला एकदाच मिळतो ग अंबिका. आपण बदललं पाहिजे. सुधारा आता. आतापर्यंत जे काही वागलो ते बस झालं. आता यापुढे नाही. निघ. निघ आता. तुझ्या कामाला लाग. निघा वहिनी. निघ तू. सुधारा आणि निघा.
वैजंती, फार चुकीचा वागलो मी तुझ्याशी. अहो नका असं बोलू. तुम्ही आता जे वागलायत ना त्याने फरवून पावले. काय झालं? मला रेणुकाची काळजी वाटतेय. दुखावली गेली असेल. बोलायला हवे तिच्याशी. तुम्हाला जशी जाणीव झाली ना तशी तिलाही व्हायला हवी. होईल. आपण बोलूया का तिच्याशी? नाही, तिला जाणीव होईल. काय आता मी बदललोय ना, अख्खं घर बदलेल, घरातलं वातावरण बदलेल, घरातली माणसंही बदलतील, रेणुकाही बदलेल. आपण बोलूया तिच्याशी आधी. अनबिलिव्हेबल, अनबिलिव्हेबल. हे मुक्ता, आता जस्ट जे काही घडलंय ना त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. भावा पण नाही बसत ते. फक्त हा बदल घडण्यासाठी तुला हा इतका त्रास व्हायला नको होता. काही भेटत नसतं. बरोबर आहे तुझं. तू तरी कुठे मला सहज भेटलीस. मुक्त पण अगं डॉक्टर येईपर्यंत मी खूप घाबरलो. एका क्षणाला तर मला असं वाटलं की मी तुला कायमचा गमावणार तर नाही ना. बर, तू आराम कर. पड थोडा वेळ. रेणुका त्या अजिबात खुश नाही. छोटे मालकन ती कुणाचं ऐकणार पण नाही. मी या घरातून निघून जाईन असं त्यांना शब्द दिला होता आणि मला जावंच लागणार आहे. नाही तर त्या घर सोडून जातील. नाही, मला या घरात फूट नाही पाडायचे. दादांनी मला स्वीकारलं तरी मला जावंच लागल. घरात सगळं चांगलं झाले. त्यांनी आजीला पण आई म्हणून हाक मारली आणि ह्यांच्या मनात ह्या घरात स्थान दिलंय. हा आनंद माझ्यासोबत राहणारच आहे. तसे दादा बदलले म्हणून सगळेच बदलतील असं नाही ना. बदलले तरी मला खऱ्या अर्थाने, खऱ्या मनाने कधीच स्वीकारणार नाही.